श्री स्वामी समर्थ. ज्यांना नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ वाचन शक्य नसेल त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा वाचल्याने दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं. सिद्धकुंजिका स्तोत्र एक शक्तिशाली स्तोत्र आहे. हे स्तोत्र रोग, संकट, दुःख, रोगराई आणि शत्रूपासून मुक्तता मिळते. ज्यांना हे स्तोत्र पठण करायचं असेल त्यांनी स्तोत्र वाचण्याअगोदर संकल्प करायचा आहे आणि देवी आईला आपली इच्छा सांगून प्रार्थना व संकल्प करायचा आहे. संकल्प नाही केला तरी पण चालेल. एका बैठकीत आपल्याला 11 वेळा हे स्तोत्र पठण करायचं आहे. या नवरात्रीमध्ये 9 दिवस पठण केलं तर आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. हे स्तोत्र आपण मंगळवार, शुक्रवार पण पठण करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र हे देवांना प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी स्तोत्र आहे. म्हणून ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नाही त्यांनी आवर्जून ही सेवा करा. आणि जे दुर्गा सप्तशती पाठ वाचन करत आहेत त्यांनी पण दुर्गा सप्तशती पाठ वाचताना 1 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणावं. हे स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. श्री स्वामी समर्थ.